हा, नमस्कार मित्रांनो. हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. आपण आज चिनी गणपतीबद्दल माहिती पाहणार आहोत आणि या गणपतीचा जो काही प्रसार प्रचार झाला, जपानमध्ये झाला आणि आसपासच्या काही देशांमध्ये तो गणपती आपल्याला पाहायला मिळतो, अनेक रूपात पाहायला मिळतो. 2013 मध्ये दैनिक लोकसत्ता या दैनिकाच्या मुखपृष्ठ कथा या शीर्षकाखाली किंवा कव्हर स्टोरी आपण ज्याला म्हणतो, अशी कव्हर स्टोरी दैनिक लोकसत्ताने केली होती. अगदी पहिल्या पानावर पानभर माझा लेख होता. आता याला 12 वर्ष झाली. मी 12 वर्षापूर्वी अशा तऱ्हेने एका मोठ्या दैनिकाने महाराष्ट्रातल्या पहिल्या पानावर आणि पानभर लेख छापणं माझ्याकरता निश्चितच सन्मानाची गोष्ट होती आणि मला तो सुखद धक्का होता. मी लेख पाठवला, पण तो छापला जाईल याची मला खात्री नव्हती. कारण या लेखाला जे संदर्भ होते, विशेषतः मुंबईच्या एका गणपती उत्सवाचे, ते ते छापतील नाही छापतील किंवा त्यातली जी माहिती आहे ती तशीही चिनी लोकांच्या दृष्टीने आक्षेपार्ह होती, जपानी लोकांच्या दृष्टीने आक्षेपार्ह होती. पण त्यांनी तो लेख छापला. त्यांचा तो मोठेपणा आहे, त्याबद्दल मी तेव्हा तर त्यांचे आभार मानू शकलो नाही, पण आता मानतो जे कोणी संपादक तेव्हा असतील. तर हा जो गणपती आहे, हा भारतातून जे लोक बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले आणि नंतरच्या काळात जपानमध्ये गेले, त्यांनी तो इथे निर्माण केला. आणि तिथल्या काही लोकपरंपरा ज्या होत्या त्याचाही प्रभाव त्याच्या रूपावरही झाला आहे आणि विशेषतः त्याच्या ज्या कथा आहेत, ज्याला आपण मिथक म्हणतो, त्या मिथकांवरही झाला आहे. तर सुरुवातीला एका गणपती उत्सवाचा उल्लेख मी या ठिकाणी केलाय, तो मुंबईचा आहे. तर मुंबईच्या भाईंदर भागात श्रद्धा सबुरी मित्रमंडळाने 10 फूट इको फ्रेंडली कांगीटेन मूर्तीची प्रतिष्ठापना गणेशाचा जपानी अवतार म्हणून केली. भारतीय उपखंडात प्रेम आणि समृद्धी लाभावी याकरता या गणेशाची उपासना होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली होती. भाईंदर पूर्वमधील कॅबिन रोडवर नर्मदा नगर परिसरात 2013च्या गणेशोत्सवाचा भव्य चित्रमय मंडप घातला गेला होता. त्यात कांगितेविषयी ऐतिहासिक माहिती दिली होती. त्यानुसार जपानी व चिनी लोक गणपतीला शॉटेन किंवा कांगितेन या नावाने आजच्या भाषेत संबोधतात. या नावाचा गणपतीच्या प्रचलित नावाशी कुठेही काहीही संबंध नाही. अर्थातच हे चिनी किंवा जपानी नाव आहे, पण त्याचं जे मूर्तिरूप आहे ते भारतातल्या गणपतीसारखं आहे. पण अशा प्रकारचा जो गणपती आहे तो भारतात कुठेही आपल्याला आढळत नाही, कारण हा गणपती तंत्र संप्रदायावर आधारित आहे. तंत्र संप्रदायामध्ये स्त्री पुरुष संबंध हा पवित्र संबंध मानला गेलाय आणि उच्छिष्ट गणपती या नावाने जेवढ्या गणपतीच्या मूर्ती आहेत, आपल्या कल्याणजवळ अंबरनाथ, ठाणे जिल्ह्यातलं अंबरनाथ हे जे मंदिराचं स्थान आहे, त्या ठिकाणी सुद्धा उच्छिष्ट गणपतीची मूर्ती आहे. अशा तऱ्हेच्या गणपतीच्या मूर्ती ज्या भारतात आहेत, त्यात गणपतीची सोंड त्याची जी शक्ती आहे तिच्या वक्षस्थळाशी जोडलेली आहे. म्हणजे शरीर संबंध करण्याची इच्छा असणारा गणपती, अशा तऱ्हेचा हा उच्चिष्ट गणपती अनेक प्राचीन मंदिरामध्ये आढळतो. कारण बहुतेक मंदिरं जी निर्माण झाली, शिवालय प्रामुख्याने, ती सगळी शिवालये तंत्र संप्रदायाच्या लोकांनी निर्माण केली. त्याबद्दलचे जे ग्रंथ आहेत, ते तंत्र संप्रदायाच्या लोकांनी निर्माण केले. जसं प्रासाद मंडन नावाचा एक शिल्पशास्त्रावरचा ग्रंथ आहे, ज्यात मंदिर कसे निर्माण करावे त्याचं शास्त्र सांगितलंय. शिल्प प्रासाद नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये अशा तऱ्हेने शिल्पशास्त्र सांगितलंय. काश्यप शिल्प ही तीन प्रमुख जे मंदिराचे प्रकार आहेत भारतातले, नागर, वेसर आणि द्रविड, या तीनही प्रकारावर हे तीन ग्रंथ भेटले आहेत. याशिवाय अनेक ग्रंथ, मानसार वगैरे अनेक ग्रंथ निर्माण झाले. बौद्ध शिल्पकलेवर वेगळे ग्रंथ आहेत, जैन शिल्पकलेवर वेगळे ग्रंथ आहेत आणि ज्याला शैव किंवा शाक्त म्हणतात त्यांच्यावर सुद्धा वेगवेगळे ग्रंथ आहेत. इंग्रजीमध्ये स्टेला क्रेमरिश यांनी हा इंडियन स्कल्पचर नावाचे जे 2 भागातला ग्रंथ लिहिला आहे, त्यामध्ये या सगळ्या शास्त्राची तपशीलवार माहिती आहे. आणि आपल्याकडे निपू जोशी नावाचे फार मोठे अभ्यासक होऊन गेले, त्यांचा भारतीय मूर्तिशास्त्र नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये आणखी विस्तृत माहिती आहे. सगळ्या संदर्भाचा आधार घेऊन त्यांनी
तयार केले. म्हणजे आपल्याला मूर्तिशास्त्राचा अभ्यास करायचा असेल आणि किंवा विशेषतः स्थापत्य विशारद ज्याला जे आहेत किंवा स्थापत्य शास्त्राचा विशेषतः मंदिर शास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर अशा प्रकारचे ग्रंथ मराठी भाषेतही उपलब्ध आहेत. तर या लोकांनी त्याचा उल्लेख केला आणि तो जो गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष तेव्हा होता प्रदीप जंगम यांनी मूर्तीविषयी माहिती दिली होती. त्यात परस्परांना आलिंगन देणाऱ्या समरूप गणेश मूर्ती जागतिक शांतता अर्थात बंधुभावाचं प्रतीक म्हणून दिसतात असं म्हटलं होतं. आता इथे बंधुभाव दिसण्याकरता दोन बंधूच पाहिजे, पण बंधू नाही आहेत. एक महिला आहे म्हणजे स्त्री रूपातला गणपती आहे किंवा ज्याला आपण गणेशानी, विनायकी, गणेश, वैनायकी, गणेशिनी असे अनेक नाव जे भारतात आहे, तर तिथे तिला शॉर्ट म्हटलंय. तशा तऱ्हेने हे मंडळ इको फ्रेंडली गणपती बनवता वगैरे वगैरे त्यांनी म्हटलं. आणि समुद्र जो आहे लागू समुद्राचा जो भाग आहे मुंबईला लागून तिथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतं, कारण लोक कचरा टाकतात, घाण टाकतात. तर त्यापासून वाचवायचं असेल स्वतःला तर या गणपतीची उपासना केली पाहिजे असं, किंवा इको फ्रेंडली गणपती बनवायला पाहिजे, मूर्ती बनवायला पाहिजे अशा प्रकारचं विवेचन या ठिकाणी या गणपती उत्सवाच्या विश्वस्तांनी केलं होतं. तर इथे परस्परांना आलिंगन देणाऱ्या दोन गणपती मूर्ती, आलिंगन हा जो शब्द आहे हा सहज आपण वापरतो पण त्याचा अर्थ आपल्याला माहित नाही. म्हणजे दोन लिंगांची भेट असा त्याचा अर्थ होतो. दोन लिंग म्हणजे पुरुष लिंग आणि स्त्रीलिंग अशा तऱ्हेचा गणपती हा त्यांनी बसवला होता. म्हणून त्या निमित्ताने मला हे सुचलं की आपण यावर लेख लिहावा. तर भारतीय पुराणात अशा कोणत्याही प्रकारच्या गणपतीचा उल्लेख नाही आणि चिनी जपानी ज्या काही मिथकांचे ग्रंथ आहेत त्यांच्याही धर्मामध्ये त्या सुद्धा या गणपतीचा उल्लेख नाही. मग हा गणपती निर्माण कसा झाला तर त्याची माहिती काही ग्रंथामध्ये, जपानी ग्रंथात सापडते. जपानी भाषेत शाश्वत सुखाची देवता म्हणून कांगीतेन या शब्दाचा अर्थ होतो. सुख हे तात्पुरतं असतं, पण खूप काळ सुख पाहिजे असेल तर आपल्याला या गणपतीची उपासना करायला पाहिजे. आणि कांगीतेन शब्दाचा अर्थच होतो शाश्वत सुखाची देवता, पवित्र देवता किंवा थोर देवता असे या अर्थाचा हा शब्द आहे. त्याला शॉर्टेन हा शब्दही त्यासाठी वापरला जातो. याच अर्थाचे मग दैशोतेन, दायशो कांगीतेन, तेन सोन, कांगी जिजाईतेन, शॉ देन सामा, विनायका तेन. विनायक शब्द आपल्या भारतातला आहे, तो त्यांनी घेतला आणि त्याला तेन लावला. विनायका तेन असाही उच्चार एका ठिकाणी होतो. आणि गणपतेल म्हणजे गणपती हा शब्द त्यांनी जपानी भाषेत पद्धतशीर आपल्या सोयीने बसवला. आणि सोबितेन अशी नावं या कांगीतेन नावाच्या गणपतीची आहेत. जपानी बौद्ध धर्मातील शिंगॉन आणि तेंदाई हे दोन त्यांचे प्रमुख प्राचीन धर्म आहे. निसर्गाच्या पूजेवर आधारित त्याला पॅगन रिलिजन म्हणतात किंवा अॅनिमिझम नावाचा एक शब्द त्याच्याकडे इंग्लिशमध्ये आहे. तर अशा तऱ्हेने जी निसर्गातल्या घटकांची पूजा करणारे जे जे संप्रदाय जगाच्या पाठीवर आहेत त्यांच्यासाठी अॅनिमिझम आणि पॅगनिझम हे दोन शब्द सरसकट वापरण्यात येतात. तर तिथला जो शिंगॉन आणि तेंदाई हा जो प्राचीन धर्म आहे त्याच्यातून त्या संप्रदायामध्ये अशा प्रकारची उपासना या गणपतीची, कांगीतेंची प्रस्थापित झाली. जसं आपल्याला हिंदू धर्मामध्ये ज्ञानाची देवता म्हणून तिला मानतात, जैन आणि बौद्ध धर्मामध्ये ज्ञानाची देवता मानतात आणि बौद्धांनी बोधिसत्व अवलोकितेश्वराशी त्याचं नातं जोडलं आहे हे आपण कालच्या भागात बौद्ध गणपती भागात पाहिलं होतं. तसंच गणपती जो आहे भारतीय त्याला चिनी जपानी लोकांनी असं रूप दिलंय बुद्धीची देवता म्हणून. बौद्ध तंत्र, मंत्रयान या गूढ उपासना परंपरेतील वज्रयान या संप्रदायामध्ये अनेक अर्थांनी तसेच नावांनी ओळखला जाणारा हा गणपती आहे. म्हणजे बौद्ध तंत्रामध्ये सुद्धा त्याला वेगळी नाव आहेत. शिंगॉन हे त्यापैकी एक नाव आहे. घट्ट मिठी मारलेल्या अवस्थेतील गजमुखी स्त्री पुरुष उभ्या स्थितीत असलेले असं या गणपतीचे स्वरूप आहे. अर्थात यापूर्वी आपण पाहिलेल्या माहितीप्रमाणे दोघेही ते पुरुष नाहीत, स्त्री आणि पुरुष आहेत. त्यामुळे बंधुभावाचं प्रतीक तर ते नाहीच, परंतु स्वतंत्र गजमुख गणपतीच्या स्वरूपातही कांगीतेंच्या मूर्ती चिनी जपानी परंपरेत आढळतात. म्हणजे मिठी मारलेल्या स्त्री पुरुषाच्या रूपातल्या गणपती आहेत. अगदी
नग्न स्वरूपातल्या सुद्धा या मूर्ती जपान आणि चीनमध्ये तिथल्या मंदिरामध्ये पूजल्या जातात. बौद्ध मंदिरामध्ये बौद्ध मंदिर शब्द वापरला की अनेकांना वाटत नाही मंदिर म्हणू नका, विहार म्हणा. पण विहाराचं स्थापत्य हे वेगळं आहे आणि मंदिराचं स्थापत्य वेगळं असतं. आणि चीन आणि जपानमध्ये त्याला टेम्पलच म्हणतात, म्हणून या ठिकाणी पण मंदिर शब्द वापरलाय. तर विनायका टेन हे जे नाव आहे कांगीटेनचं, हे भारतीय पुराणातील विनायकाला दिलेलं नाव आहे. गणबची, गणपतीचं त्यांनी गणबची केलं, हे नावही त्याला चीनी जपानी परंपरेत आलेलं आहे. गणवा किंवा गणपती हे नावही काही ठिकाणी वापरलं जातं. विनायक हा विघ्न निर्माता म्हणून मानला जातो. ज्याप्रमाणे भारतीय वैदिक परंपरेमध्ये विनायकाला विघ्न निर्माण करणारा म्हटलं होतं, तसंच त्या ठिकाणी सुद्धा त्याला विघ्न निर्माण करणारा म्हटलं आहे. पण तो जर प्रसन्न झाला तर आपल्या भक्तांना भरभराट, यश, आरोग्य आणि उज्ज्वल भवितव्य बहाल करतो असंही तिथे मानलं जातं. मी तिथल्या बौद्धांनी ज्या काही धारणा स्वीकारल्या त्या भारतीय बौद्धांच्या धारणाच होत्या असं यातून दिसतं. आणि चिनी बौद्ध धर्मानुयायांमध्ये अशी समजूत आहे की तो सैतानी प्रवृत्तीचा आहे, म्हणजे तो काही चांगला नाही आहे. ज्याप्रमाणे भारतीय बौद्धांनी गणपतीला स्वीकारताना एक दुष्ट शक्ती म्हणून स्वीकारलं, पण पुढे मात्र त्याला उपकारक शक्ती म्हणूनही मानलं. ही जी प्रक्रिया आहे बौद्ध धर्मात गणपतीला स्वीकारण्याची, भारतातली तशीच प्रक्रिया चीन आणि जपानमध्ये घडलेली आहे असं दिसतं. तर तो बेबनाव निर्माण करतो, कलह निर्माण करतो आणि मग अनैतिकतेला चालना देतो असं सुद्धा तिथल्या पुराणामध्ये म्हटलं. शॉर्टेन किंवा आर्यदेव, आर्यदेव हे त्याचं एक नाव आहे. त्यातून त्याचं उज्ज्वल भवितव्य सूचित होतं. कांगी त्यांचे परस्परांना मिठी मारण्याचे मूर्तिरूप सुख व समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. ज्याप्रमाणे खजुरावच्या शिवालयाच्या भिंतींवर आपल्याला मैथुन शिल्प आढळतात आणि ही मैथुन शिल्प हे एका धार्मिक कर्मकांडाचं रूप आहे किंवा सुख समृद्धीचं रूप आहे असं मानलं जातं तंत्र संप्रदाय. त्याचप्रमाणे त्याही ठिकाणी मिठी मारण्याला सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलंय. सोझिन कांगिटेन म्हणजे दोन शरीरे असलेली शाश्वत सुखाची देवता शिंगॉन बौद्धांमध्ये आपलं वेगळं स्थान ठेवून आहे. जपानी बौद्ध सोशिन बिनायका या नावाने, तसेच चिनी बौद्ध कॉनशिटेन या नावाने त्याला संबोधतात. त्याचा संस्कृत भाषेतील अर्थ नंदिकेश्वर होतो. नंदी, गणपतीच्या ऐवजी नंदी असा शब्द त्या ठिकाणी आला आहे. आता ह्याचं स्वरूप कसं असतं आणि कोणत्या काळात ते प्रस्थापित झालं त्याविषयीची ऐतिहासिक माहिती आपण पाहू. दायशो कांगीतेन विषयी फिलिप फ्रान्स वॉन सिबोल्ड, त्याचा काळ आहे 1832 ते 1852. या काळात होऊन गेलेल्या या अभ्यासकांनी दोन हाताच्या कांगीतेनने एक त्रिशूळ आणि मुळा आपल्या हातामध्ये धारण केलेल्या स्थितीचं वर्णन केलंय. अशा स्वतंत्र कांगीतेन मूर्ती क्वचितच आढळतात. प्रचलित गजमुखी स्त्री आणि पुरुष परस्परांना दृढ आलिंगन देताना उभ्याने समागम करताना दिसतात. म्हणजे ते शारीरिक संभोगच करतात सरळ सरळ. त्यांची लिंग वरवर स्पष्ट होत नसले तर ती मूर्तीतून ते सूचित केलेलं आहे. स्त्रीरूपी गणपतीचे वक्ष स्पष्ट दिसत नाही, म्हणजे स्तन दिसत नाहीत. तिने मुकुट धारण केलेला असून ठिगळे लावलेला भिक्खूचा पेहराव तिने धारण केलाय आणि लाल रुंद बाह्यांचा डगला परिधान केलेला असतो. पुरुष मूर्तीच्या खांद्यावर काळे वस्त्र कधी कधी पांघरले असते. त्याला लांब सोंड आणि अणकुचीदार सुळे असतात. लालसर तपकिरी रंगाचा पुरुष तर पांढऱ्या रंगाची स्त्री गणपती असते. ती तिच्या पायावर पाय आणि डोके त्याच्या खांद्यावर टेकवलेल्या अवस्थेत दिसते. काही वेगळे रूप असलेल्या कांगितेला प्रेमळ स्मिथ शॉर्टेन शॉर्टेन फाउंडली स्माइलिंग असं म्हटलंय. स्मितहास्य करत एकमेकांच्या नजरेत नजर घालून पाहत असलेली अशी त्यांची स्थिती असते. स्त्री कांगितेन ढिले वस्त्र तर पुरुष तंग कपडे घातलेला असतो. काही मूर्तीमध्ये एकाच वस्त्रात त्यांना दाखवलं जातं, एकच वस्त्र दोघांनाही पांघरलं असतं. परस्परांना घट्ट मिठी मारणारे शॉर्टेन खांद्यावरून पलीकडे पाहताना दिसतात. शॉर्टेन या शब्दाच्या अर्थानुसार एकमेकांच्या खांद्याच्या पलीकडे पाहणारे दाम्पत्य असं त्याचं स्वरूप असते. परस्पर विरोधी प्रवृत्तीतील एकता अशा मूर्ती विधानातून सूचित होते. स्वतंत्र स्वरूपे असलेल्या भिन्नलिंगी मूर्ती शिल्पांमध्ये कांगी त्यांचे एकमेकांच्या पायावर पाय
तसेच एका वस्त्रात एकवटलेल्या स्थितीमधून त्यांचे लैंगिक आकर्षण सूचित होते. हे जे पुस्तक आहे बौद्ध गणपती आणि सरस्वती, या पुस्तकावर जे मुखपृष्ठ आहे ते याच कांगीतेन या गणपतीचं आहे. गजमुखी पुरुष या स्वरूपाच्या शॉर्टहँड मूर्तीला 2, 4, 6, 8 किंवा 12 हात असल्याचे दाखवतात. सार्वजनिक पूजा स्थानात अशा मूर्ती क्वचितच आढळतात. पुल्लिंगी शॉर्टहँड सहसा 4 हात असलेला, तसेच त्याच्या हातामध्ये मुळ्याचे रोप आणि मोदक दाखवला असतो. इतर हातांमध्ये तलवार, गदा किंवा अधिकार दंड, अमृतकुंभ किंवा पुढील हात दुमडलेल्या स्थितीत असतात. 6 हाताच्या कांगीतेने एक चाकू, फळाची परडी, डाव्या हातात वाटोळा दगड आणि सोटा धरला असतो. त्याच्या उजव्या दाताला तुटलेला दाखवलं जातं आणि हातात पाश असतो. त्याप्रमाणे भारतातला गणपती हा दात तुटलेला असतो, तसाच हा चिनी जपानी गणपती सुद्धा दात तुटलेला दाखवतात. वज्र धातू आणि गर्भकोश धातू अशी दोन शिंगॉन पंथातील महत्वाची मंडल विनायकाजवळ दाखवली जातात. मंडल या संकल्पनेवर आपण स्वतंत्रपणे एखादा भाग पाहू. साधारणपणे एकापेक्षा अधिक विनायकाजवळ ही मंडळे दिसून येतात. गजमुख विनायकाची प्रतीके म्हणून मुळा आणि परशु असून पद्मासनात तो घडवला असतो. दुष्ट शक्ती आणि सैतानापासून सर्वांचं रक्षण करणारा असा हा विनायक चीनी जपानी बौद्धांमध्ये पूजनीय आहे. वैरोचन या 5 थोर बुद्धांपैकी एक असलेल्या दैवताला मंडलामध्ये केंद्रस्थानी ठेवलेलं असतं. विनायकाचा बाह्यरूप म्हणजे त्याचा अवतार होय, अशी तिथल्या चीनी बौद्ध भिक्खूंची किंवा त्यांच्या उपासकांची श्रद्धा आहे. काही प्रतीकाद्वारे कांगीतेंचं अस्तित्व दाखवण्याची चीनी जपानी परंपरा आहे. शुजी किंवा बिजा या शब्दांनी किंवा छत्र, पोशाख, धनुष्य आणि बाण या प्रतीकांनी मंडलांमध्ये कांगीतेंचं स्थान मानलं जातं. आता ही कांगीतेंची मूर्ती मुळात कुठून निर्माण झाली त्याबद्दल माहिती पाहू. इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकात जपानी बौद्ध मंदिरामध्ये एक दुय्यम देवता, म्हणजे महत्वाची देवता नाही तर दुय्यम देवता म्हणून कांगीतेंचा समावेश झाला. शिंगॉन बौद्ध संप्रदायाचे संस्थापक कुकाई याचा काळ सुद्धा 8वं शतक आहे. यांच्या प्रभावामुळे तो झाला असावा असा अभ्यासकांचा कयास आहे. सर्वप्रथम चीनमध्ये रेशीम मार्गाने व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपलं आराध्य दैवत म्हणून गणेशाची मूर्ती नेली, म्हणजे भारतातूनच नेली. तिचा समावेश त्यांनी बौद्ध धर्मात केला. त्यानंतर जपानमध्ये त्याचा प्रवेश झाला. इतर हिंदू देवतांपेक्षा सर्वात आधी कांगीतेंचा शिंगान बौद्ध धर्मात स्वीकार केला गेला. इतर दैवत तर भारतातली गेलीच, पण विशेषतः हा जो कांगीतेन आहे तो पहिल्यांदा गेला. आणि इतर सोन मंडल नावाचं एक मंडल आहे, त्या दुय्यम द्वारपाल असं त्याचं प्रारंभीचं स्थान होतं. त्यानंतर एक जुळं म्हणून स्वतंत्र दैवत या नात्याने तो प्रस्थापित झाला. युवान काळात ही 8वं शतक ते 12वं शतक असा काळ त्याचा मानलाय. मोठ्या प्रमाणात जपानी लोकांनी त्याचा स्वीकार केला. हिंदू धर्मातील गणेशाचं बौद्ध रूप म्हणून प्राचीन चीनी साहित्यात त्याचा उल्लेख तसेच पूजाविधी आढळतात. त्याही ठिकाणी त्याचा उल्लेख आहे की भारतातल्या हिंदू धर्मातलं हे दैवत आहे असा उल्लेख आहे. कांगीतेंच्या प्राचीन प्रतिमांमध्ये त्याला 2 किंवा 6 हात आढळतात. सोनेरी कांस्य प्रतिमा आणि चित्रांमध्ये युगल कांगीतेन लैंगिक क्रियेत मग्न असल्याने हैन कारकिर्दीच्या शेवटच्या काळात दर्शवलं गेलं. यव युम या जोडगोळीने ही जोडगोळी यव युम ही बौद्ध धर्मामध्ये अतिशय महत्वाची जोडगोळी मानली जाते. आपण मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात जर गेलो तिथे बौद्ध कलेचा एक स्वतंत्र विभाग आहे. त्या ठिकाणी यव युमच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील. ज्याला अभ्यास करायचा आहे त्यांनी ते पाहायला हरकत नाही. तिथे सुद्धा ह्या लैंगिक क्रियेत मग्न असलेल्या बौद्ध मूर्ती आहेत. त्यांच्या प्रभावातून कांगीतेन मूर्ती बनवल्या गेल्या असाव्यात असा अंदाज आहे. यव युमवर आपण एक स्वतंत्र भाग पाहू. कन्फ्युशियसच्या नीतिशास्त्रीय संस्कारामुळे जपानमध्ये अशा लैंगिक मूर्तींना लोकांच्या नजरेआड गुप्तपणे ठेवलं जाईल. लपून छपून त्याची उपासना होत असे. आपल्याकडे तंत्र संप्रदायामध्ये जसं गुप्तपणे काही विधी होत असतात तसे त्या ठिकाणी होतात. परंतु हैन राजवटीत एक शिंगॉन दैवत या नात्याने कांगीतेनला महत्व प्राप्त झालं. तिथला जो हैन राजवट होती त्यांनी त्याला आश्रय दिला. कांगीतेंच्या युगल मूर्तीचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करण्यात बराच काळ अभ्यासक गुंतले होते, परंतु त्यांना अशा एकत्रित आकृतीच्या निर्मितीमागील सबळ पुरावा शोधण्यात अपयश आलं. चीनमधील प्राचीन ग्रंथांमध्ये तांत्रिक बौद्ध धर्माची माहिती जेव्हा पुढे आली
तेव्हा वैरोचन बुद्ध आणि त्यांचा संप्रदाय वाढवण्यात शुभंकर सिंह, वज्रबोधी आणि अमोघ वज्र या तीन महागुरूंचं योगदान होतं. हे महत्वाचे गुरु आहेत, महागुरु आहेत बौद्ध धर्मातले. त्यांच्या भोवती अभ्यासकांचे लक्ष केंद्रित झाले. मग त्यांचा अभ्यास लोकांनी केला. चीनी बौद्ध भिक्खू अतिगुप्त हा जो आहे त्याचं इसवी सन 654 मध्ये भरणी समुच्चय या ग्रंथाचं चीनी भाषांतर त्यांनी केलं. तर युगल कांगिरींच्या पूजाविधीचं वर्णन आलंय. त्या विधीचं अनुकरण अमोघ वज्र हा 8व्या शतकातला आहे. या गुरुने दायशोटेन कांगी सोशेन विनायका हो ग्रंथाचं नाव आहे. त्या ग्रंथात त्याचं वर्णन आहे. सोशिन कांगीतेचं वर्णन अमोघ वज्राने एक दैवत म्हणून केलं. त्रिकाया या बुद्ध रूपाप्रमाणे दुष्ट शक्ती आणि दुःखद घटनांपासून आपल्या भक्तांना सुरक्षित करणारे दैवत या स्वरूपात त्याने कांगीतेनला प्रस्थापित केलं. 6 हाताच्या शोटेन या देवतासारखे युगल कांगीतेनला मानून त्याच्या पूजाविधी व मंत्राचा वापर त्यासाठी त्याने केला. अमोघ वज्र हा फार महत्वाचा एक गुरु आहे. त्यांनी सोशिन कांगीतेनला एका ग्रंथात बोधिसत्व म्हणून संबोधलं आहे. बोधिसत्व ही संकल्पना किती व्यापक आहे हे यातून दिसतं. या ग्रंथात त्यानं त्याच्या भक्ताचे 3 प्रकार सांगितले. एक म्हणजे उच्च प्रकारचे अंतर्गत गुपिते जाणू शकणारे, दुसरे या ग्रंथाचे वाचन करू शकणारे आणि तिसरे उपासक निम्न श्रेणीतले असून फक्त त्यांना उच्च प्रतीच्या उपासकांनी केलेल्या पूजाविधीमध्ये सहकार्य करण्याचा अधिकार आहे. दुय्यम त्यांना स्थान आहे. प्रेम आणि वशीकरण, संरक्षण आणि मिळकत या 4 सिद्धीच्या प्राप्तीसाठी या गणपतीची उपासना केली जात असे. याचबरोबर राज्य, ऐश्वर्य, मुबलक अन्न आणि वस्त्र या 3 भौतिक गरजांच्या प्राप्तीसाठी सुद्धा या गणपतीची उपासना केली जात असे. शाश्वत सुखाचे पाणी या नात्याने कांगीतेनला मद्य अर्पण केले जावे अशी सूचना याविषयीच्या अधिकृत संहितेत केलेली दिसते. एका अन्य संहितेत पोईजोजे चिह्य लो लेखकाचं नाव आहे. शो कांगीतेनचा पूजाविधी हा 9व्या शतकातला हा लेखक आहे. बोधी ऋषी नावाचा एक आणखी मोठा लेखक होऊन गेला. त्याचा काळ 6व ते 7वं शतक सांगितलंय. विनायकाचं वर्णन 2 ग्रंथांमध्ये. आता त्याचा जो ग्रंथ आहे तो 7व्या-8व्या शतकातला आहे, त्यामध्ये केलाय. त्यापैकी एकामध्ये विनायक या एका मंत्राचा उच्चार दैवत आणि राक्षसाच्या समूहाला शिकवित असल्याचं वर्णन आहे. म्हणजे त्या मंत्राचा उच्चार कोण शिकवत आहे? विनायक हा राक्षसांना शिकवतो आहे, राक्षसांच्या समूहाला. युगल कांगीतेन विषयीच्या उपासनेकरता अमोघ वज्राने रचलेल्या दायशोटेन कांगी सोशिन बनायका हो या ग्रंथात सुद्धा हा मंत्र आहे. या मंत्राचं उच्चारण वारंवार केल्याने दैवतांनाही जीवनदान देण्याचं आश्वासन विनायकाच्या राक्षसी अनुयायांनी दिल्याची माहिती या ठिकाणी आढळते. विनायक हे राक्षसाचं रूप आहे, दुष्ट शक्तीचं रूप आहे. हे जसं वैदिक ग्रंथांनी सांगितलं तसंच या ठिकाणी त्याचंच प्रतिबिंब उमटलेलं दिसतं आपल्याला. एका दीर्घ प्राचीन संहितेत बोधी ऋषीने विनायकाची कथा तपशीलवार सांगितली आहे. त्याचप्रमाणे 4 हातांचं दैवत म्हणून युगल कांगीतेनच्या आराधनेसाठी पूरक अशा अनेक विधींचं वर्णन आहे. मोहात पाडणं, विद्वत्ता प्राप्ती, शत्रुनाश इत्यादी गोष्टीसाठी काही कर्मकांड त्यात आढळतात. 8व्या शतकाच्या प्रारंभी शुभकर सिंहाच्या ग्रंथात हा महत्वाचा लेखक आहे. कांगीतेनचे मंत्र, त्याचं मूर्तिविधान आणि इतर काही पूजाविधी विस्तृतपणे सांगितले. अमोघ वज्र या आधीच्या तसेच अतिगुप्त नावाचा हा विद्वान सुद्धा 8व्या शतकातला आहे. त्यांनी सुद्धा ते काही मंत्र रचल्याचा उल्लेख इथे आहे. तर कांगीतेनचे शिव आणि हिंदू राजा विनायकाशी असलेले अवलोकितेश्वराचे साधर्म्य कॅनॉन किंवा कॉन इन, आपण कॅनॉनचे कॅमेरे, कॅनॉनची मशीन, अनेक झेरॉक्स वगैरे, हे जे नाव जे कॅनॉन आहे ते अवलोकितेश्वराचं नाव आहे. कॉन इन हे त्याचं स्त्री रूप आहे. हिंदू तंत्र ग्रंथामध्ये वर्णिलेला गणेशाशी युगल कांगीतेनचे नाते आहे. म्हणजे हिंदू धर्मग्रंथाचा प्रभाव या बौद्ध ग्रंथांवर झालेला आहे असं यातून दिसतं. काही आख्यायिका आहे ज्याला आपण मिथक म्हणतो, त्या आख्यायिका पाहूया कांगीतेन विषयीच्या. विनायकाच्या दुष्ट प्रवृत्तीविषयीच्या असंख्य आख्यायिका जपानी बौद्ध धर्मग्रंथामध्ये आढळतात. कांगी सोशिन कुयो हो याचं वर्णन प्राचीन चिनी ग्रंथांमधील शुभकर सिंहासारखे त्यात दिसते. शुभकर सिंह हा होऊन गेलेला माणूस आहे, पण त्याच्यासारखं वर्णन तिथे आहे. हिंदू धर्मातील पार्वतीचा पुत्र म्हणून गणेश सर्वश्रुत आहे.
तसाच तो जपानी बौद्ध ग्रंथांमध्ये राजा विनायक, त्याला विनायक सुद्धा म्हटलंय, उमापुत्र किंवा उमाही पुत्र म्हणून येतो. म्हणजे सरळ सरळ हिंदूंच्या धर्मग्रंथांचं अनुकरण या बौद्ध ग्रंथामध्ये झालेलं आहे, याचा मोठा पुरावा आहे. त्याचा पिता महेश्वर हा शिवाशी साधर्म्य सांगणाऱ्या बौद्ध देवतासारखा आहे. उमाने तिच्या एका बाजूपासून 1500 मुलं निर्माण केली आणि तिच्या डाव्या बाजूपासून दुष्ट विनायकाची सैन्य निर्माण केली. हे दोन्ही प्रकारच्या धारणा, एकीकडे चांगलं दुसरीकडे वाईट, अशी दोन्ही रूपं विनायकाची त्या ठिकाणी आहेत. आणि त्यांच्यावर विनायकाचं मस्तक होतं त्या सगळ्या सैन्यावर, म्हणजे तो मुखवटा आहे. त्याचप्रमाणे तिच्या उजव्या बाजूस परोपकारी सद्गुणी प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून अवलोकितेश्वराचं मस्तक आहे. अवलोकितेश्वर बौद्ध धर्मातलं अतिशय महत्वाचं दैवत आहे. त्याला बोधिसत्वही म्हटलंय, बुद्धाचं रूप सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हटलंय. तर त्याची जी प्रतिमा आहे ती चांगली आहे, उजळ प्रतिमा आहे. विनायकाची प्रतिमा मात्र हे गडद आहे, अंधकार दर्शणारी आहे, नकारात्मक आहे. तर तो जो आहे अवलोकितेश्वर, तो देवांचा सेनानायक असा तो बौद्ध ग्रंथामध्ये आलाय. शिवगणातील स्कंद कार्तिकेयाशी त्याचं साधर्म्य सांगितलं जातं. म्हणजे शिवपुराणात किंवा शिवगणात जे स्कंद कार्तिकेय हे जे एक दैवत आहे, जे दक्षिणेत अतिशय प्रसिद्ध आहे, त्याला मुरुगन म्हणतात. तर तशाच प्रकारचं वर्णन हे बौद्ध ग्रंथामध्ये त्याचं आलंय अवलोकितेश्वराचं. नंतर गणेशाचा भाव म्हणून त्याची ओळख आपणास झाली. दोन परस्पर विरुद्ध संप्रदायात झालेल्या सामरस्याचं प्रतीक आहे. पहिल्यांदा संघर्ष होतो, मग सामरस्य होतं. सेनानायकाने गणेशाचा मोठा भाऊ या नात्याने अनेक जन्म घेतले आणि त्यात विनायकाच्या पत्नीने त्याचा अनेकदा पराभव केला, अशी वर्णनं हिंदू पुराणात येतात. त्यानंतरच्या शुभकर सिंहाच्या ग्रंथामधील कथांमध्ये ती पत्नी सेनानायकाला आलिंगन देताना वर्णन केलेली आढळते. या बेथकावरून युगल कांगितेच्या मूर्ती घडवल्या गेल्यात असा अभ्यासकांचा कयास आहे. जपानी परंपरेत इडातेंचा भाऊ म्हणून कांगितेंचा स्वीकार केला आहे. स्कंदापासून या देवतेचा जपानी अवतार बनला असण्याची शक्यता आहे असं अभ्यासक मानतात. एका आख्यायिकेमध्ये मराकेईराचा राजा गोमांस आणि मुळात फक्त खात असल्याचं वर्णन येतं. जेव्हा हे पदार्थ मिळेनासे झाले तेव्हा मानवी प्रेतावर तो ताव मारतो आणि शेवटी जीवित प्राण्यांना खाऊ लागतो. त्याचं रूपांतर विनायकांच्या सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या महान राक्षस राजा विनायकात होतं, अशी कथा त्या ठिकाणी येते. त्याच्या उत्पाताने त्रस्त झालेले लोक शेवटी अवलोकितेश्वराची प्रार्थना करतात. या प्रार्थनेत स्त्रीरूपी विनायकाचं रूप धारण करून त्याने विनायकाशी समागम करून त्याला वाईट मार्गाला लावावं अशी विनंती आढळते. म्हणजे अवलोकितेश्वराने स्त्रीरूप धारण केलं आणि त्या पुरुष विनायकाशी संभोग केला. या समागमाने आनंद प्राप्त होते. कांगी म्हणजे आनंद. त्यांच्या एकत्वाला युगल कांगितेंचं रूप प्राप्त झालं. कांगितेंच्या शॉटेन या जपानी दैवताशी संबंध कसा आला याविषयी कोको जैशो कथांमध्ये काही माहिती आपल्याला मिळते. त्या झाई झिजाई आणि महेश्वराविषयीची माहिती देतात. त्यानुसार त्यांना शोटेन नावाचा एक मुलगा होता. ही कथा आहे. त्याच्या दुष्ट व आक्रमक वृत्तीमुळे त्याला स्वर्गात प्रवेश करायला मनाई होती. त्याला स्वर्गातून हद्दपार केले होते. गुंडाली किंवा कुंडली नावाच्या एका सुंदर मातृदेवतेने भयानक राक्षसीचं रूप धारण केलं आणि शोटेनसोबत लग्न केलं. त्याला चांगल्या मार्गाकडे वळण्याकरता तिने असं केलं असं म्हणतात. एका आख्यायिकेनुसार कांगितेन ही महेश्वराची दुष्ट मुलगी होती व तिला स्वर्गातून हाकून दिलं होतं. त्यानंतर तिने विनायक पर्वताचा आश्रय घेतला, म्हणजे ते पर्वताचं नावच विनायक आहे, आणि पुरुष विनायकाशी शिष्यत्व पत्करून विवाह केला. त्यातून युगल कांगितेन या दैवताची निर्मिती झाली. अशा प्रकारची अनेक स्पष्टीकरणं चीनी जपानी पुराण कथामध्ये दिसतात. जपानी बौद्ध धर्मात विनायक व विनायकी या पुरुष व स्त्री गणपतीच्या एकत्रीकरणावर आधारित काही आख्यायिका आणि माहिती आहे. दुष्ट व विघ्नकारक अशा अवस्थेतून सृष्ट व विघ्नांतक अशा अवस्थेकडे होणारा त्याचा स्वतंत्र प्रवास त्यामधून चित्रित करण्यात आला आहे. भारतीय परंपरेतही अशा कथा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. कांगितेन या चीनी जपानी गणपती विषयीच्या ह्या ज्या कथा आहेत त्यावरून असं दिसतं की भारतीय गणपतीचा स्वीकार करताना तेथील बौद्धांनी त्याला प्राणपणाने विरोध केला असावा, परंतु त्यांच्या उपासकांची संख्या वाढल्यावर त्याला नाकारणं त्यांना अशक्य झालं. शेवटी स्थानिक दैवतांच्या स्वभाव वैशिष्ट्यांनी त्याला जोडलं आणि मग त्याला स्वीकारणाऱ्या कथांची निर्मिती झाली. भारतातील आर्यपूर्व द्रविडांच्या स्कंद कार्तिकेयाच्या शिवगणात आधी प्रवेश झाला.
स्कंद कार्तिकेय आधी गेला शिवणात, गणपती हा नंतर आला, अशा प्रकारच्या कथा भारतीय पुराणातही आढळतात. त्यानंतर गणेशाचा स्वीकार करताना त्याचा सामना कार्तिकेयशी झाला. दोघात युद्ध झाल्याच्या कथा आहेत. त्यानंतर गणेशाचा स्वीकार झाला. शेवटी कार्तिकेयाचा लहान भाऊ म्हणून त्याला शिवपरिवारात सामावून घेण्यात आलं. ब्राह्मणी धर्माच्या परशुरामाशी गणपतीचं झालेलं युद्ध पुराणांनी रंगून सांगितलंय. गणपतीचा एक दात परशुरामाने परशुनीत तोडला म्हणून त्याला एक अनंत असं नाव दिलं गेलं. तर गणपतीचा हा एक दात परशुरामाने तोडला असं पुराण सांगतात. तर तुटका दात म्हणजे बौद्ध मत होय असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. दंतकथा या सांगीवांगीच्या गोष्टी असतात, त्यांना लोककथा असे आपण म्हणतो. आख्यायिका या नावाने त्यांना संबोधलं जातं. जेव्हा त्या धार्मिक पूजाविधीशी निगडीत होतात तेव्हा त्यांना आपण मिथक म्हणतो. त्याचं पावित्र्य त्यामुळे वाढतं. कांगितेविषयीच्या दंतकथा बौद्ध धर्मातील उपासनाशी संबंध झाल्यात व या उपासनांचं स्वरूप कसं आहे ते आता आपण पाहू. चिनी जपानी बौद्ध परंपरेत कांगितेनला महान शक्तीचं प्रतीक मानलं गेलं. तो मंदिराचा संरक्षक मानला गेला. सामान्यपणे जुगारी, कलावंत, आनंदमय गोष्टींचा व्यापार करणारे आणि गायेशा म्हणजे जपानी वेश्या, नर्तकी यांच्यामध्ये जास्त पूजनीय आहे. विघ्नकारक शक्तींना दूर करण्यासाठी आणि कांगितेनला प्रसन्न करण्यासाठी विशिष्ट अशा मंत्रांची योजना त्यांच्या पूजाविधीसाठी रचलेल्या ग्रंथामध्ये केलेली आढळते. स्टेक या नावाने ओळखली जाणारी तांदळापासून तयार झालेली दारू, मुळं आणि कांगीदान या नावाने प्रचलित आनंद पाव नैवेद्य हा कांगितेनपुढे ठेवतात. संपूर्ण जपानमध्ये कांगितेंच्या उपासना प्रचलित आहेत. परंतु होजान जी हे त्याचं मंदिर सर्वात प्रसिद्ध आहे. इकोमा पर्वताच्या शिखरावरती बनवलेलं आहे. या मंदिराची उभारणी 6व्या शतकात केली गेली असं मानलं जात असलं तर ते मात्र 17व्या शतकात लोकांपुढे आलं. जेव्हा तांकाई हा 17व्या शतकातला एक बौद्ध भिक्खू आहे, हियान कार्यकर्तीत त्यांनी गोहनझॉन मंदिराची निर्मिती केली आणि त्यात युगल कांगी त्यांची कास्य मूर्ती बसवली आणि तेव्हापासून ते आकर्षणाचं केंद्र झालं. जेनरोक हाही 17व्या-18व्या शतकातला एक व्यापारी होता. त्यांनी वनस्पती तेल विक्री करणारे कांगी तेल संप्रदायात सामील झाले त्याचे लोक. त्यामुळे त्यांची उपासना जोरात सुरू झाली. युगल कांगी त्यांच्या मूर्ती व्यापारी संकुल ज्या ठिकाणी त्याच्या सभोवती निर्माण केले जातात आणि लिंगकोश नावाने प्रचलित आवरणाने झाकून टाकतात. याशिवाय 1979 पर्यंत शिंगॉन संप्रदायाच्या जवळपास 243 पूजास्थळांमध्ये कांगी त्यांची उपासना चालू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अशा तऱ्हेने हा गणपती वेगळा आहे. आपल्या भारतात त्याचं स्वरूप पाहायला मिळत नाही. पण तंत्र संप्रदायात कदाचित त्याची माहिती मिळू शकेल किंवा तशा मूर्ती मिळू शकतील. आणि बौद्धांनी जेव्हा तंत्र संप्रदायाचा स्वीकार केला तर युम हे जे दैवत त्यांनी निर्माण केले हे तिबेटी बौद्ध धर्मात आहे आणि त्याचंच रूपांतर कांगीतेमध्ये झालं असावं असं अभ्यासकांचं मत आहे. अशा गणपतीची आपण या ठिकाणी माहिती पाहिली. यापुढे आणखी गणपतीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण पुढचा भाग आपला बौद्ध धर्माने सरस्वतीला कसं स्वीकारलं त्यावर राहणार आहे. धन्यवाद.